नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही वहीच्या या होळी स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा. आजचा हा जो सण आहे तो भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तर अशी ही आज होळी पौर्णिमा आणि होळी हा रंगाचा सण. तर आजच्या दिवशीच्या होळी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात आधी खूप शुभेच्छा. मस्त रहा, होळी खेळा पण जपून खेळा, रंग नॅचरल वापरा. आणि होळीच्या दिवशी खरं तर रंग खेळत नाहीत, पण उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशीपासूनच 5 दिवस पुढे हा रंगांचा उत्सव साजरा केला जातो. होळी या उत्सवाला कुणी होळी पौर्णिमा म्हणतं, कुणी होलिकोत्सव म्हणतं, कोणी होलिका दहन म्हणतं. अशी विविध नावे त्याची आहेत. आणि होळी हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. ह्याची पौराणिक कथा जी आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने होलिका ही त्याची बहीण आणि तिला असा वर मिळालेला होता की अग्नीमध्ये तिचे दहन होणार नाही. तर त्या या वरामुळे हिरण्यकश्यपूने होलिकेला भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसायला सांगितलं आणि त्या पेंढ्या जाळून त्याच्यामध्ये होलिकेला बसवलं. तर अशा पद्धतीने वर असून सुद्धा होलिकेला त्या ह्याचे चटके, अग्नीचे चटके बसायला लागले आणि होलिकेला जरी अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता तरी सुद्धा होलिकेचे दहन झाले, कारण की भक्त प्रल्हादाची तेवढी विष्णूवरती भक्ती होती, अशी ही आख्यायिका आहे. हा झाला पौराणिक संदर्भ. हिंदू धर्मातल्या पौराणिक कथानुसार ह्याही धर्माचा वाईट गोष्टींवरती, वाईट प्रवृत्तींवरती चांगल्या गोष्टींचा, चांगल्या माणसांचा विजय हाच संदेश या ह्याच्या सणातून सुद्धा सांगितलाच. पण पूर्वीच्या काळी काय असायचं की धनधान्य घरामध्ये भरपूर आलेलं असायचं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने मी थोडस असं सांगते की धनधान्य भरपूर झालेलं असायचं, थोडासा निवांतपणा त्यांना असायचा आणि त्याच्यामुळे मग आलेलं धान्य होळीला पहिल्यांदा समर्पित केलं जायचं. आणि अशा पद्धतीने होळीमध्ये गव्हाच्या लोंब्या समर्पित केल्या जायच्या, कारण गव्हाचं धान्य आलेलं असायचं. तर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण होळीचं महत्व त्याच्यासाठी आहे. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा होळीचा उल्लेख, रंगांचा उल्लेख आवर्जून येतो. आणि कृष्णाने होळी साजरी केली होती असं गर्ग संहिता या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर होळीच्या जोडीने राधा आणि कृष्णाने जोडीने हा रंग उधळला, रंग खेळला, रासलीला खेळली असं मानलं जातं. त्यामुळे थोडक्यात होळीला रंगाचा, प्रेमाचा उत्सव असंही म्हटलं जातं. भारतामध्ये विविध प्रांत आहेत आणि प्रत्येक ठिकाणची होळी उत्सवाची नावं वेगळी वेगळी आहेत आणि साजरा करण्याची पद्धती पण वेगळी वेगळी आहे. की जसं बरसानामध्ये उत्तर प्रदेशामध्ये लठमार होली असं म्हणतात. खडी होली म्हणजे कुमाऊ, उत्तराखंडामध्ये कुमाऊ येथे खडी होली साजरी केली जाते. पंजाबला होला मोहल्ला असं म्हणतात. बसंत उत्सव आणि डोल जत्रा हे बंगालमध्ये म्हटलं जातं. बंगालमध्ये विशेषतः रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन इथे या उत्सवाची सुरुवात झालेली दिसते. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात आणि या दिवशी काढली जाणारी विद्यापीठ परिसरातली मिरवणूक हे एक त्या दिवशीचं खास आकर्षण आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्याकडचे जे सणवार आहेत ते प्रत्येक सणवार एकमेकांमधील सौहार्द वाढीस लागावं, एकमेकांमधला प्रेम वाढीस लागावं, स्नेह वाढीस लागावा, अशा पद्धतीनेच प्रत्येक सणाची जी आहे ती रचना केलेली असते. गोव्यामध्ये शिंदे म्हणतात, तर मणिपूरमध्ये याओसांग असं म्हणतात. मणिपूर इथे हा उत्सव 6 दिवस साजरा केला जातो आणि पौर्णिमेच्या चांदण्यांमध्ये नृत्याचा आनंद या दिवशी घेतला जातो. फागुआ बिहारमध्ये फागुआ म्हणतात आणि नृत्य, संगीत, रंग खेळणं अशा प्रकारे या सणांचा फागुआ मध्ये आनंद घेतला जातो. फाकुआ आसाममध्ये फाकुआ असं म्हणतात. उत्तर भारतातील ब्रज भागात होळीचे विशेष महत्व आहे आणि येथील होळी
कृष्ण आणि होळी असं त्याचं धार्मिक समीकरण आहे. उत्तर भारतातील खेडेगावात होळीला विशेष महत्व आहे. धार्मिक लोक आहेत, आपले सनातन मानणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे होळीला खूप जास्त विशेष महत्व आहे. लाकडं रचून होळी पेटवली जाते आणि युवक युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारस मधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीला खूप जास्त महत्व आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुरणपोळीचा नैवेद्य होळीला आवर्जून घराघरांमध्ये केला जातो. पूर्वी कसं असायचं ना की घरामध्ये गोड काहीतरी करायचं म्हणजे पुरणपोळी, हे महाराष्ट्रामध्ये समीकरण होतं. कारण आता सारखं 12 महिने मनात येईल तेव्हा गोड खाल्लं जायचं नाही. मग सणवाराच्या निमित्ताने पुरणपोळी केली जायची आणि होळी रे होळी पुरणाची पोळी अशी आरोळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच आहे. पण याचा एक महाराष्ट्रातल्या होळीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी काय असायचं ना की होळी पेटवली की त्याच्या भोवती गोल फिरून सगळी तरुण मंडळी बाकीच्या ठिकाणी जसं नृत्य करतात हे करतात तसं आपल्याकडे ना बोंब ठोकली जायची, ज्याला आरोळी ठोकणं बोंब ठोकणं असं म्हणतात. आणि ते एखाद्याच्या नावाने सुद्धा त्याच्यामध्ये बोंब ठोकली जायची. आता एखाद्या सणवारामध्ये हे असं का असेल बरं, तर त्याच्यामध्ये किती छान विचार केलेला आहे बघा की वर्षभर जर एखाद्याच्या बद्दल तुम्हाला राग असेल तुमच्या मनामध्ये, तुमचं आणि त्याचं पटत नसेल, तर तरुण मंडळी तो राग खदखदत डोक्यात ठेवत असतात. तर त्या दिवशी अशा पद्धतीने व्यक्त करून तो राग काढून टाकायचा आहे. पूर्वी असं व्हायचं की एखाद्याबद्दलचा राग आहे तो होळीच्या दिवशी निघायचा, पण त्यानंतर पुन्हा सगळं सुरळीत व्हायचं, कारण त्या भावना बाहेर पडलेल्या असायच्या. तुमच्या मनामध्ये काय आहे ते बाहेर पडलेलं असायचं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनामध्ये साचवून ठेवता, अव्यक्त अशा ज्या भावना असतात मग त्याचं विकृत स्वरूप पुढे पुढे होतं. तर त्यामुळे आपल्या सणवारांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा खूप बारीक सारीक पद्धतीने विचार केलेला दिसतो. आपण आवर्जून लहान मुलांना होळी दाखवली पाहिजे. अजून एक असं महत्व आहे बघा की नुकतीच थंडी संपत आलेली असते आणि वसंत आता सुरू होणार असतो आणि असं असतं की जेव्हा हवा बदल होतो, ऋतू बदल होतो, तेव्हा शारीरिक दृष्ट्या सुद्धा आपण थोडेसे कमकुवत असतो. तर होळीच्या दिवशी जेव्हा पूर्वी असं असायचं की गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, लाकूड ह्याचा तो धूर असायचा, त्याच्यामध्ये कापूर पण मोठ्या प्रमाणात टाकला जायचा, त्यामुळे ऑटोमॅटिकच सॅनिटायझेशन व्हायचं. हाही एक प्रकार त्याच्यामध्ये आहे की आपोआप वातावरणामध्ये जे काही किडे जंतू वेगवेगळ्या प्रकारचे जे ऊन आल्यामुळे बाहेर पडणारे जे जीवजंतू आहेत, तर त्याचा त्रास पण माणसाला होऊ नये ह्याचं सॅनिटायझेशन होणं हा एक प्रकारचा त्याच्यामध्ये उद्देश असावा. हल्ली काही आता आपण असं गोवऱ्या आणि ह्याची होळी फार कमी प्रमाणात होते, पण मूळ जी होळी आहे ती अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये साजरी केली जायची. बंजारा समाजामध्ये सुद्धा होळी समाजाला खूप महत्व आहे आणि बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करत असतात. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. हल्ली होळी म्हणजेच रंगपंचमी असं म्हणतात, पण होळीच्या नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुवड असंही म्हणतात. या दिवशी होळीची जी रक्षा असते किंवा ओली मातीमध्ये सुद्धा लोळण घेतली जाते. धुळवडीच्या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. ह्या सगळ्यामध्ये सर्वांनी एकत्र येणे आणि बंधुभाव असावा अशीच एक भावना आहे. आपण पार्लरमध्ये जाऊन मड थेरपी घेण्यापेक्षा मला वाटतं की वर्षातून एक दिवस असं माती अंगाला लावून घेणं खूप जास्त चांगलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हा सण जो आहे तो खूप उत्साहाने साजरा केला जातो. गौर पौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणूनही साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच हा दिवस सुद्धा पश्चिम बंगालमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरा केला जातो. ईशान्य भारतात विशेष करून मणिपूर किंवा विष्णुपुरी भागात महिला होळी साजरी करतात आणि हे फार विशेष आहे, कारण इतर ठिकाणी महिलांचा सहभाग असतो पण महिलांनीच फक्त जास्त करून होळी साजरी करणं हे मणिपूरमध्ये
आपल्याला ईशान्य भारतामध्ये दिसतं आणि राजस्थानमध्ये सुद्धा गुलाल उधळून होळी साजरी केली जाते. गुजरातमध्ये एक आठवडाभर हा होळीचा उत्सव चालतो. दक्षिण भारतात या होळीला कामदहनम असं म्हणतात. शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला जाळून राख केल्याच्या आख्यायिकेशी या नावाचा संबंध आहे. ग्रामीण तामिळनाडूमध्ये या प्रसंगी कामदेवाचे कठपुतळी केले जातात आणि त्या पुतळ्यांचे दहन केले जाते. थोडक्यात काय आहे तर वाईट प्रवृत्तींचा नाश या होळीच्या अग्नीमध्ये करायचा आहे आणि या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र यावं आणि होळीच्या दिवशी तरी लहान मुलांना आवर्जून जाऊन होळी काय असते ती दाखवावी. आपली जी संस्कृती आहे ती आपणच जपली पाहिजे आणि नुसती जपली पाहिजे असं नाही तर मला अजून एक गोष्ट आवर्जून अशी सांगायची आहे की नुकताच महिला दिन होऊन गेला आणि त्या दिवशी मी सांगितलं की स्वातंत्र्य असलं तरी त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. कपडे घालण्याचं स्वातंत्र्य जे आहे तर होळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा होळीला जाताना प्रत्येक प्रसंगाचं एक औचित्य असतं, स्थानाचं एक महात्म्य असतं. तर हे सगळं आपण स्त्रियांनी मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे. होळीच्या दर्शनाला जाताना अनेक प्रकारची माणसं होळीच्या ठिकाणी जमलेली असतात आणि अशा ठिकाणी तरी जाताना आपण थोडंसं कपड्यांचं भान ठेवलं पाहिजे आणि जाताना पूर्ण अंगभर कपडे घालून मुलींनी शक्यतो जावं असा आग्रह मी करते. कारण आपण तर मी तर काय असं म्हणणार नाही की तुम्ही साडी नेसून जा, पण पूर्ण पोशाख असावा एवढी काळजी तरी आपण घेतली पाहिजे. कारण लहान मुलं सुद्धा तिथे येतात, तशी मोठी माणसंही असतात. तर स्थान महात्म्य म्हणून, सण महात्म्य म्हणून, त्या दिवसाचं एक महात्म्य म्हणून आपण एवढी काळजी नक्की घेतली पाहिजे. तर होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या मनामध्ये जी नकारात्मकतेची जळमट आहे ती आजच्या दिवशी होळीमध्ये आपण सगळ्यांनी दहन करायची आहे. पॉझिटिव्हिटी ह्या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या नाहीयेत, तर अशा सणांमुळे काय होतं ना की ती एक जी भावना असते ती प्रॉमिनंटली डोक्यात येते. होळीच्या दिवशी काय तर अच्छा म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नायनाट करायचा आहे. आज एखाद्या माणसाचं दहन करणं वगैरे अशा गोष्टी तर नाही. तर मग आपण काय केलं पाहिजे, काय दहन करायला पाहिजे, तर आपल्या स्वभावामधले जे दोष आहेत ते आपल्याला शक्यतो जर दहन करता आले तर ते करण्याचा प्रयत्न करावा आणि होळीचं जाऊन दर्शन, होळीच्या भोवती एक प्रदक्षिणा मारावी. एवढंच आजच्या दिवशीचं महात्म्य लहान मुलांना जरूर सांगावं. तर हे सांगण्यासाठी मी आलेले होते की भारतामध्ये किती प्रांतामध्ये होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तर आजच्या दिवशीच्या होळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित राहा, रंग खेळा पण सुरक्षित राहा आणि त्याचा त्रास स्किनला होणार नाही असे रंग तुम्ही वापरू नका आणि दुसरे कोणी वापरत असतील तर त्यांनाही वापरू देऊ नका. पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद.